ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती। महायुती विरोधातील बंडखोरांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ, एकनाथ शिंदेंची दिल्लीत अमित शहांकडे तक्रार। ऑपरेशन कमळवरून शिंदे नाराज, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष, एनडीएचे प्रमुख असल्यानं तुमचा सन्मान राखला जाईल। भाजप नेत्यांची तक्रार केल्यानंतर शहांचं शिंदेंना आश्वासन, सूत्रांची माहिती। तक्रारीचा पाढा वाचणारा नाही, मी लढणारा नेता। नाराजीचा विषय संपलाय, लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही। शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। महायुतीत एकमेकांच्या नसा आवळणं सुरू, बाबा मला मारलं म्हणत कोणीतरी दिल्लीला गेलं, इतकी लाचारी कशासाठी? शहा शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका। ठाकरेंची शिवसेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत। मुंबईतील 36 मतदारसंघातील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव। ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युलावर प्राथमिक सहमती, सूत्रांची माहिती। नवाब मलिकांसोबत युती शक्य नाही, वरिष्ठांना सांगितलंय। आरोपांवर भाजप तडजोड करणार नाही, आशिष शेलार यांच्याकडून स्पष्ट। मुंबई मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून मलिकांकडे जबाबदारी। सलील देशमुखांकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। मी पक्षात कोणत्याच पदावर नाहीये, प्रकृतीच्या कारणास्तव पक्ष सोडतोय, सलील देशमुखांची माहिती। गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांची जामनेरच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड। विरोधी पक्षातल्या 3ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने साधना महाजन विजयी। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत कोठडी। कोर्टाच्या आवारात संतप्त महिलांनी रस्ता अडवल्यानं VC द्वारे कोर्टात हजेरी। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, महिला आक्रमक। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावर उद्या मालेगाव बंदची हाक। कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जाणार। नितीश कुमार 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी। गांधी मैदानावर भव्य शपथविधी सोहळा। विजय सिन्हा आणि सम्राट चौधरींची पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची 4.5 तास चौकशी। तर खारगे समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी अंजली दमानिया मंत्रालयात। पुण्यात कडाक्याच्या थंडीत 16 वयोवृद्ध रुग्ण रस्त्यावर। ससून रुग्णालयाने दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे रुग्ण सोपवले होते। वृद्धाश्रमासाठी जागा नसल्याचं कारण देत दादासाहेब गायकवाडांकडून वृद्धांची फरफट। सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। मुख्याध्यापकांसह 2 शिक्षिकेविरोधात गुन्हा, पालकांकडून न्याय देण्याची मागणी। रायगडमधील ताम्हिणी घाटात थार गाडी 600 फूट दरीत कोसळली। शोधकार्यादरम्यान 6 जणांचे मृतदेह हाती। दादर कबूतरखान्याचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता। जैन मुनींचा 28 नोव्हेंबरपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा। सरकारला दिलेला 15 दिवसांचा अल्टिमेटम संपला। भारतात जन्मलेल्या मादी चिता मुखीनं 5 शावकांना जन्म दिला। प्रोजेक्ट चिताला गती मिळणार। कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांची संख्या आता 32 वर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।